लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. 4 सूरज स्ट्राईकला येतो. सूरज नॉन स्ट्राईकला येतो. 19 जर्सी नंबर 19 कौशिक स्ट्राईकला येतो. सूरज नॉन स्ट्राईकला येतो. कौशिक आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो कैलास. आणि दुसरा बॉल ठोकलाय लॉंग ऑफच्या दिशेला. पाहूया मात्र शॉट मध्ये ताकद कमी पडले परंतु 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. तिसरा बॉल गेला देखील निर्धाव. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 3. काहीसा दिशाहीन बॉल होता. नक्कीच वाईड बॉलचा इशारा. एकच बॉलची काहीची दिशा भरकटली होती तर त्याचा फायदा झालाय तो झुंजार करबुडे संघाला. स्ट्राईकला येतो सूरज. नॉन स्ट्राईकला येतो कौशिक. पाहूया पुढील बॉल तटवला लॉंग ऑफच्या दिशेला परंतु पुन्हा काहीचा झेल आहे आणि अप्रतिम दर्जाचा झेल उलटा झेल घेतलाय तो अमित याने मॅडी याने. आणि सूरजला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर आणि त्याची जागा घेण्यासाठी चाललाय तो साहिल. समालोचक नागेश लवकर लवकर आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय तो मॅडी. सॉरी मॅडीने कॅच घेतली होती आणि आता नवीन फलंदाज चाललाय तो साहिल. स्ट्राईकला आलाय साहिल. साहिल पहिला गोलंदाज आहे तो कैलास कशा प्रकारची गोलंदाजी करेल पाहूया. आणि बॉल फुलटॉच होता परंतु फुलटॉच बॉल मिस झालाय. 1 धाव घेण्यामध्ये लेग बायच्या स्वरूपात असतील. 1 धावेने धावसंख्येवर भर पडली. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 5. पुढील बॉल कौशिक साठी कैलास कशा प्रकारचा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कौशिकची कारण उंची खूप मोठी आहे. बघूया उंचीनुसार तो शॉट देखील मोठे घेतो का. बघूया कौशिक आपल्या बॅटिंगने काय कौशल्य दाखवतो. आणि हा पहिलाच रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलाय आणि काहीसे नक्कीच पंच हा नो बॉलचा इशारा आहे. लेग साइडला मात्र 3 खेळाडू आहेत. आपल्या नियम आहे 4 आणि 5.
4 आणि 5 एक साईडला 4 पेड लागतात आणि एक साईडला 5. रिव्हर्स स्विच होता बॉल डॉट होता परंतु फ्रीट असेल नक्कीच बघूया फ्रीटचा फायदा घेतो का. आणि हॅलो हॅलो नागेश कृपया माईकचा ताबा घ्यायचा आहे. बॉल दिलाय भिरकावून बॉल झाला सीमा रेषा भरखणकरीत असा षटकार. या षटकाने धावसंख्येमध्ये भर पडले धावसंख्या झाली ती 12. वळूया नागेश सरांकडे. एक पनवेलचा एक चांगला आवाज. एक तुम्ही चांगली धुमाकूळ युद्ध तुम्ही पाहताय कारण की संघ दोन्ही पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे दोन्ही संघाकडे. करपुडी संघ नुकताच काल चाणे तब्बल 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकले होते. सूरज तो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय परंतु अजून मॅच इथे जिवंत आहे. प्रज्योत येतो गोलंदाजी मार्कवर. बेस्ट वर्सेस बेस्ट जी मॅच तुम्हाला पाहायला भेटते कारण की समोर संघ आहे करपुडे आणि त्याच्या वर्सेस तुम्हाला खाणू संघ म्हणजे दोन्ही संघ एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक बलाढ्य संघ तिथे मानले जातात आणि तशी तुम्हाला फाईट पाहायला भेटते. खाडू वर्सेस करपुडी संघ. धावा झाले आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावफलकावर पोहोचलेत. यावेळेस चांगला बॉल इथे मात्र फेकला बॉल इथे पाहायचं आहे. तिथे स्वतः कैलास तिथे उपस्थित आहेत आणि मात्र कैलास कुठची चूक करणार नाहीये. आणि ही ज्या कुशल मुवमेंटच्या मॅच असतात जेव्हा आपण मोठ्या मॅच पाहतो तेव्हा आपला शिवा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला भेटतो आणि तो शिवा इथे मात्र दाखल झाला स्टेशन नंतर. पुढे खाडूचा संघ खूप प्रेक्षणीय पाहायला भेटेल तुम्हाला इथे मॅच जिंकायला लागेल. या वेळेस फक्त बॉलला सोडून दिलाय. फरजने जाणलं होतं की हा बॉल अवकाशा बाहेर आहे आणि इथं मात्र वाईड बॉल इथे निर्माण केला जातोय. 14 धावा धावफलकात पोचलेत. 1 विकेट सूरजच्या नावाचा इथे आपल्याला लागताना पाहायला भेटला. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता थोडासा फसलाय माणूस आणि येतोय इथं मात्र वाईट बॉल आणि वाईटच्या बॉलने आता मात्र धाव संख्या 15 वर धावून पोचते. फलंदाज तिथे मात्र कौशिक इथे तुम्हाला पाहायला भेटतोय. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती ते मात्र फेकी चांगली दिली आणि डायरेक्ट हिट पाहायला भेटला. तोपर्यंत उशीर झाला होता आणि तोपर्यंत आपण सुरक्षित कॉन्टिंग क्रीज पर्यंत आपलं पोहोचले. येस सर नक्कीच तुमची देखील उपस्थिती आपल्या पायाकडे अडवली
गावाचे आमचे सुपुत्र सँडी सर यांचा देखील आपण यांचा या स्पर्धेने आपण स्वागत करूया. तर धावफलकावर पोचल्या 16 धावफलकावर पोचतायत आणि ह्याच इथं पडताळणी केली आमचे ऑफिशियल पंच. फलंदाज आहे साहिल आणि कौशिक. चांगली करबुडे संघ. काल सूरजने भारदार बॅटिंग पाहिलं असाल तुम्ही. भारदार बॅटिंग राहिली होती सूरजची. चांगली फलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला भेटली. यावेळीच इथे इष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत कारण की समोर संघ आहे खाणू संघ, त्याच्या विरुद्धात संघ खेळतोय करबुडे संघ. हा देखील एक नामांकित संघ म्हणून मानला जातो आणि इथे मात्र विकेटचं होतंय पतन आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय. तर नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानावर. प्रत्येक तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्या अगोदर प्रज्योत हा देखील काल रत्नागिरी जिल्हा ओपन मध्ये खेळताना तुम्हाला प्रज्योतला पाहायला भेटलं होतं. यावेळेस रडार मध्ये बॉल होता आणि बॉलला सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रज्वल चढवलेला हल्ला आणि केलाय आपल्या नावाचा बोल बाला. इथे मात्र आक्रमक फलंदाज प्रतीक. चांगली बॅटिंग. चांगली बॅटिंग इथे प्रतीकच्या माध्यमातून पाहायला भेटली. यावेळेस अजून एकदा खेळायचा होता ऑन साइडला आणि बॉल होतो डॉट. चांगली बॅटिंग प्रत्येकच्या माध्यमातून कारण सूरज सारखा फलंदाज बाद झालाय. धावा थोडेसे रोखल्या गेल्या असं मान्य कारण की सूरज सारखा फलंदाज करबुडे संघासाठी खूप मोठा ट्रम्प कार्ड आहे कारण की सूरजकडे भरपूर सारी क्षमता आहे. काल सूरजने अक्षरशः हरीश या गोलंदाजाला काल 5 बॉलला 5 षटकार ठोकले होते आणि त्याच्यातला 6वा बॉल हा चौकार आला होता असा सूरजला तुम्ही पाहू शकता. यावेळेस स्ट्रेट अँड द डाऊन बॉलला फेकलाय सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एकदा प्रतीकच्या बॅटमध्ये होतोय एक लाजवाब आणि देखना फटका. 6 धावांसाठी जातो सीमारेषेच्या बाहेर. 28 धावफलकावर पोचलेत. इथे मात्र 2 ओव्हरचा स्पेल संपला आणि 28 धावा अजूनपर्यंत करबुडे संघाकडून आलेत. कारण दोन्ही संघ असे आहेत ना की दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत. 25 संघाचा विचार केला तर 25 संघ ह्या संघातून या स्पर्धेतून बाहेर झालाय आणि सोबत खेळताना तुम्हाला खाणू संघ पाहायला भेटतोय. तर दोन्ही फलंदाज प्रत्येक आणि कौशिक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला भेटते. प्रत्येकाच्या माध्यमातून 4 बॉल 7 ओव्हर फिनिश करतोय आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत खाणू संघ आणि करबुडे संघ या दोन्ही संघामध्ये चालेल ही भंगार युद्ध तुम्हाला पाहायला भेटतं.
यावेळेस पुढे येण्याचा प्रयत्न होता आणि मात्र खाणू संघ इथे मात्र जी सफलता प्राप्त केली आहे आणि इथं मात्र विकेट घेतलाय शिवाने. इथं ऑन साइडला फटका खेळलाय आणि इथं मात्र येतो अजून एक कैलास इथं उपस्थित आणि चांगली फटकेबाजी करावी लागेल इथं मात्र. आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. एकच धाव 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. यावेळेस फेकलाय बॉलला बॉल थांबणार नाहीये. बॉल वन बाउन्स जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक येतो 4 धावा म्हणजे ठरलाय करपुडे संघ. ज्या अगोदर सूरज आऊट झाला त्याच्यानंतर अजून एक बॅटर तुमच्या उतरला होता परंतु कमी भासू दिली नाही फलंदाजाने आणि धावा येत आहेत हे महत्वाचे आहेत. इथे खेळायचा होता ऑन साइडला परंतु काही पण निघाय आणि कभी निशाणा तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. आणि इथं मात्र गोविड टॉस इथं विन झालाय. लगेच निर कळवतील 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 36 धावा धावफलकावर 3 विकेटच्या मोबाईलमध्ये. यावेळेस बॉलला सोडून दिलंय आणि इथं मात्र वाईट बॉल इथं पंच आम्हाला सांगतायत की इथं बॉल वाईट होतोय. 39 स्कोर कार्डवर इथं धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे म्हणजे 39. जशीच आपले जी क्रिक यांचे सर्व्हिस हवा तुम्हाला पाहायला भेटतील कारण की कालच्या क्षेत्रामध्ये थोडासा फास्ट करण्याचं काम कारण की जी क्रिक सध्या तरी पनवेल नगरीमध्ये खूप मोठं नाव करते आणि चांगलं टेलिकास्ट स्पष्ट आणि सुस्पष्ट आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन चांगलं त्यांचं नियोजन करतायत. आणि पनवेल नगरीसाठी ह्यासाठीच ह्या टेलिकास्टला लग्न म्हणा त्याच्यानंतर हळदी म्हणा किंवा काही कबड्डी किंवा स्पोर्ट असतील या इव्हेंटसाठी जी क्रिक सातत्याने तुमच्या सोबत राहील आणि एक चांगलं नियोजन त्याच्यातलं मधलं आपण एक मेन भूमिकेचे बजावताना पाहायला भेटेल. इथं 39 धावा आतापर्यंत धावफलकावर जाऊन पोहोचले आहेत आणि 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर धावसंख्या धावफलकावर 39 धावा धावफलकावर लागलेत 39. धावा धावफलकावर लागलेत. तर गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय खाणूगावचा अजून एक नाव सांगायचंय मॅडी. मॅडी तो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय.
इथे मात्र गोलंदाज सज्ज झाला गुरुजी मार्कवर. यावेळेस खेळायचा तो ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे वेगाने धावत येतोय आणि झेल करेपर्यंत झेल जिंकलाय आणि ह्याच झेलसाठी जाणला जातो आणि इथं मात्र खाणू संघ आता मात्र आक्रमक करताना पाहायला भेटते. नाही फलंदाज मैदानात दाखल झाला प्रवीण हा फलंदाज आता दाखल झालाय मैदानामध्ये. सॉरी पवन मैदानात दाखवून झालाय. सिद्धार्थ खाणू हा संघ सध्याच्या टॉप मधला एक संघ देखील मानला जातो कारण की अनेक फायनल आणि अनेक सेमी फायनल उपांत्य फेरी या खाणू संघाने जिंकले आहेत आणि आतापर्यंतच्या सपोर्टसाठी तब्बल विश्वरत्न चषक 2025 ही तब्बल 60,000ची मानाची स्पर्धा ही जिंकायची आहे त्यांना आणि त्यासाठी शिवा देखील इथे उपस्थित झालाय. यावेळेस पेस पाहायला भेटला फक्त बघत राहील फलंदाज की दिशा बघायची होती त्यांना की परंतु या मात्र वाईट इथे करार दिला जाईल नाही. पेस चांगला पाहायला भेटला. डॉट येतो बॉल इथे आणि धाव संख्या जैसी ते पाहायला भेटले 39. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 विकेट आतापर्यंत खर्च केले आहेत कुरुबडे संघाने कारण की सूरजसारखा एक घातक फलंदाज पहिल्याच वेळी तो फलंदाज बाद झाला आणि कुठेतरी खाणू संघाने सुटकेचा श्वास निवळला आणि त्याच्यामुळेच कुठेतरी धावसंख्या रोखली असं मी म्हणेन. 39 धावा धावफलकावर पोहोचलेत. यावेळेस अजून एकदा खेळायचा होता परंतु पंच सांगतात की हा बॉल असेल अवाकाच्या बाहेर आणि बॉल जातो व्हाईट बॉल. यावेळेस फक्त कट केलाय दिशा दिली आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ फ्लाय होतोय. 4 धावांसाठी येतोय मोठा प्रहार. 4 धावा. चांगली बॅटिंग लेट आलाय पण थेट आलाय. चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत फलंदाज पवन कारण की ज्या अगोदर सूरज सारखा फलंदाज बाद झाला असं वाटलं होतं की धावा कुठेतरी थांबतील परंतु सूरज पवन थांबायचं नाव घेत नाहीये. आल्या आल्या तो प्रहार करतोय. त्याला माहित आहे फक्त 4 ओव्हरची मॅच आहे त्याच्यातले शेवटचे बॉल फक्त राहिले 3 आणि 3 बॉलवर आम्हाला आघात करावाच लागेल कारण की आपल्या संघासाठी धावा करायची आहेत. 44 धावा झालेत धावफलकावर. फक्त दिशा दिली आणि इथं मात्र लॉंग ऑनला इथं मात्र क्षेत्रक्षेत्रात अमोल तिथं होता आणि अमोली चांगली फिल्डिंग तिथं पाहायला भेटली. त्याचे फेकी चांगली झाली आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पुढे 45 धावफलकार लागले आहेत. आपल्या स्क्रीनवर पाहता आपण चिक्रेक या चॅनलवर आपण घर बसला अनुभव देखील घेताय आणि चांगलं टेलिकास्ट बघा ना एकदम खूप स्पष्ट चॅनल आहे. त्याच्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरावर खूप चांगली कामगिरी करत आहेत कालच्या क्षेत्रापासून आणि आता देखील आमच्यासोबत आमचे जुळले आहेत. विनायक पाटील यावेळेस फेस केला बॉलला ऑन साइडला तिथे प्रज्वल तिथे होता आणि फेकी करेपर्यंत इथे होईल का संधी निर्माण होईल का आणि हवेत बॅट राहिली आहे आणि फलंदाज तिथे मात्र बाद होतोय करपुडे संघाचा.
यावेळेस फुलटॉस बॉल होता, इथे रनर मध्ये बॉल होता पाय ऑन साईडला, इथे फेकून दिला बॉलला, तोपर्यंत फेकी होईपर्यंत फेकी चांगली झाली आहे आणि इथे मात्र चाणक्य दाखवण्याचं काम झालं आणि थोडस शिवाकडून देखील थोडस मिसफील झाली आहे. गरज होती का या थ्रोची? आणि इथे मात्र बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावाने आता मात्र धावसंख्या धावफलकावर पोचता येतं. 49 धावा, 49 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 49 धावा धावफलकावर लागल्या आहेत, म्हणजे 50 धावांचा पाठलाग करायचा आहे खाडू संघाला. आणि खाडू संघ कशा रीतीने सामन्याला फेस करतोय, कारण की करबुडे संघाकडे चांगली बॉलिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे आणि त्याच्या प्रति तुम्हाला खाडू संघाला तो खेळ खेळावा लागेल. पंच जरा 1 मिनिट जरा, कारण की इथं मात्र स्कोर मध्ये आपण मगाचा 6 किंवा 4 यासाठी आपण जरा चेक केलं जात आहे. फक्त 2 मिनिटं जरा थांबायचंय, कारण की धावा आपण एकदा घोषित केल्यानंतर मग धावा आपण फरक बदलणार आहे. त्यासाठी आपण एकदा फक्त आपण चेक केला होता. कुठच्या बॉल साठी सांगायचं, ओव्हर सांगा.
चला म्हणजे 2 धावा इथे कमी होतील कारण की चौकार होता आपण 6 मध्ये त्याला गिनती केली होती आपण 2 धावा इथे कमी होतील आणि म्हणजे धावसंख्या धावफलकावर 47 धावा धावफलकावर 48 धावा करायची आहेत. खाणू संघाला 48 धावा करायचे आहेत. सत्तेचाळीस धावा झाल्यात 48 धावा खाणू संघाला करायचे आहेत. हे देखील लक्ष असू द्या. कमी झाले असे कारण की स्कोअर कार्ड मध्ये 2 धावा ऍड केले. जो चौका होता त्याला आम्ही 6 मध्ये कन्वर्ट केला होता त्याच्यामुळेच आपण फक्त 4 धावा दिल्यात आणि म्हणजे 47 धावा झाल्यात म्हणजे 28 धावा करायचे आहेत 24 बॉल मध्ये. यावेळेस फटका फसलाय आणि ही ते कळत्यास नव्हतं झालंय. ज्या पनवेल मध्ये आपण बैलगाडा शर्यत खिल्लारी जोडी म्हणतो आणि ही जोडी खाणूगावची कैलास आणि प्रज्योत ही महत्वाची असते कारण की एका साईडना फ्लोने कैलास खेळतो दुसऱ्या फ्लोने प्रज्योत खेळतो. संधी आली होती निर्माण झाली होती प्रज्योतची कॅच परंतु करबुडे गावने ही कॅच सोडली आहे. इथे धोक्याची घंटी वाजली. हे फटक्याची साठी जाणला जातो कैलास नावाचा टिपिकल ब्रँड इथे दाखवताना कैलासने ठोकलाय कव्हरच्या दिशेने आणि कैलासच्या बॅट मध्ये उडतोय एक खणखणीत चौकार. चुकी झाले सांगतो स्ट्राईक रोटेट झाली नसती प्रज्योत आऊट झाला असता परंतु हा क्रिकेट आहे मित्रांनो. कैलास आणि जेव्हा प्रज्योत जेव्हा मैदान उतरतात ना तर भल्या भल्यांची भांबळी उडवतात. इथे मात्र चांगली पेस सूरज गोलंदाजी मार्कवर दाखवला असताना ज्या सूरजनी काल हरिकेशला 5 बॉलला 5 षटकार लावले होते ओपनच्या गटामधून आणि शेवटचा बॉल 4 धावा इथे सूरजच्या बॅट पाहायला भेटल्या. या वेळेस सूरजने करून दाखवलंय कैलासला माघारी वर्तवलंय आणि कैलास होतोय इथे बाद. तर नवीन फलंदाज दाखल झाला मैदानामध्ये रुपेश इथे मात्र फलंदाजीसाठी सज्ज झाला. इथे तर नवीन फलंदाज इथे दाखल झाला रुपेश कैलाशने. आता मात्र कैलासचा खेळचा अंत झालाय असं म्हणायला हरकत नाही कारण की 5 धावा झाल्यात आणि सूरज कालचा हिरो आज देखील तो हिरो ठरतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेस कोलर डिलिव्हरी पाहायला भेटली आणि मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला जातोय आणि अजून एक धाव मिळते. 48 धावा करायच्या आहेत आणि तशी फलंदाजी खाणू गावाला करावी लागेल. तब्बल 60,000ची मानाची स्पर्धा विश्वरत्न चषक 2025 पर्व दुसरं हे तुम्ही पाहताय आणि तशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. कालच्या ओपनच्या गटामध्ये भावेश 11 थेट अंतिम सामन्यात प्रवेश झालाय. परंतु आता मात्र ग्रामीण किंवा एक गाव आणि एक वाडी या संघातून कुठचा संघ या विश्वरत्न चषकामध्ये फायनलचा प्रवेश तिकीट घालतोय. फक्त दिशा दिली क्लिक दिले. आता मात्र घाणू गाव इथे थोडस पाठी आहे आणि आता मात्र फक्त चांगली बॉलिंग सूरजची राहिली आहे
म्हणजे एक ओव्हर संपली आहे आणि केवळ धावा दिल्या फक्त 6. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झालाय. वैभव गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. 48 धावा करायचे खानोगावला आणि आता मात्र कुठेतरी 6 धावा फक्त आल्या धावफलकावर. म्हणजे येणारे बॉल 18 असतील आणि 18 बॉलमध्ये आपल्याला धावा करायचे असतील 42. म्हणजे 18 बॉल आणि 42 धावांचं समीकरण इथं मात्र ठेवलंय करबुडे गावणे. परंतु खाणूगाव असं कुठचं नाव नाहीये ते कमी समजेल. जरी कैलास गेला पर्वत अजून बाकी आहे हे सांगतो हा खेळाडू आणि सह फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा. कैलास गेला पर्वत बाकी आहे. रुपेशने दाखवून दिलाय कशी फलंदाजी करायची आहे आणि ती फलंदाजी रुपेशच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. चांगला फटका रुपेशच्या माध्यमातून पाहायला भेटला. इथे मात्र थांबवलंय पंचाने हा बॉल थांबवलाय त्यामुळे हा बॉल गिनतीत धरला जाईल नाही. डेड बॉल. इथे मात्र खेळायचा होता ना शिवाजी 7 खाणूगावला आणि येते 4 धावा. म्हणजे समीकरण आता मात्र वेगाने वाढलाय. ज्या अगोदर कैलास आउट झाला वाटलं होती धावा थांबतील परंतु रुपेशने सांगितलंय कैलासच्या बरोबरने आम्ही देखील तेवढे चांगले खेळाडू आहोत आणि हे खाणूगावमध्ये हिरे आहेत. सोळा धावा धावफलकावर. धावा करायचे धावा कशा येऊ दे क्रिकेटमध्ये धावा येणे गरजेचं असतं आणि ती धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागलेत. फक्त आणि फक्त सूरजने 6 धावा दिल्या होत्या आणि मात्र वैभवने 2 बॉलमध्ये आपल्या 10 धावा दिल्यात. यावेळेस फक्त खेळले तर मात्र दिशामी बारकांना खेळायचं होतं. कहीं पे निघाय आणि कहीं पे निशाणा खेळायचं होतं ऑन साईडला आणि बॉल गेलाय इथं मात्र ऑफ साईडला. धावा आल्या आहेत म्हणजे 1 धावाने ऍड स्कोर झालाय. म्हणजे आतापर्यंत स्कोर वाढतो. 17 धावा धावफलकावर पोहोचलेत. यावेळेस बॉल सोडून टाकलाय. माहिती आहे की हा बॉल जाणारा वाईट आणि वाईट स्वरूपात अजून 1 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. अठ्ठेचाळीस धावाचा पाठलाग करायचा आहे आणि तशी फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे रुपेशची आणि प्रचोदकडे आता मात्र स्ट्राईक आली आहे आणि प्रचोदला करावं लागेल. म्हणजे 1 हिरा मैदानाच्या बाहेर गेल्यावर 1 हिरा अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे आणि तशी फलंदाजी करावी लागेल प्रज्योतला. यावेळेस फक्त यॉर्कर टाकला होता त्याला खोदून काढला अक्षरशः. 1 धाव पूर्ण केली. 2री धाव घेणार का फंबल उडाली आहे आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे 3 धावा चोरी केल्या आहेत. दिबा पाटीलच्या मैदानावर 4 बाजूड
49 मिनिटांनी 59 मिनिटांनी हे धावांची चोरी या दिवा बॅटल मैदानामध्ये होताना पाहायला भेटले. 21 धावा झाल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकले आहेत. येणारे शेवटचे 2 बॉल असतील वैभवचे. 48 धावा करायच्यात खाणूगावला. तशी फलंदाजी राहील. लेफ्टी बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन अतिशय घातक असतात कायमच आणि तशी बॅटिंग तुम्हाला पाहायला भेटले. यावेळेस फक्त रनरमध्ये चांगला बॉल इथे फेकून खेळला. इथे मात्र क्षेत्रक्षक तिथं वेगाने येईल आणि फेकी होईपर्यंत फक्त 1 धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या धाव फलकावर जाऊन पोचते ती म्हणजे 22 धावा. 2 षट 1 बॉल अजून बाकी असेल या ओव्हर मधला. बॅटची लिडिंग इज आणि इथं मात्र खेळ संपलाय प्रजोतचा आणि अजून एक खाणूगावचा फलंदाज इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना. समीकरण 12 बॉल 26 धावाची गरज असताना इथे कोण जाईल मैदानात आणि इथे मात्र रुपेश तर नवीन फलंदाज मैदानात जातोय विनीत. ते गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सज्ज झालाय गोलंदाज सुशांत. इथे मात्र गोलंदाज येतोय. यावेळेस बॉलला फक्त सोडून टाकलाय आणि वाईट बॉल येतोय. 12 बॉल या स्पर्धेमधले ह्या मॅच मधले 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि 25 धावा इथे स्कोर कार्डवर लावायचे आहेत आणि ही मॅच विजय करायची आहे करपुडे खाणूगावाला. खेळायचा बैठक शॉट पाहायला भेटला. तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार का तर थांबवलंय आणि दोन्ही बॅटरला विनीत आता मात्र स्ट्राईकवर आलाय. फलंदाज विनीत. अकरा बॉल 24 असताना इथे मात्र पूल केलंय पण सक्सेसफुल राहिला नाहीये आणि आता स्वतःची बॅट इथे टाकून तो फलंदाज पळतोय आणि 1 धाव पूर्ण केली आहे. इथे फटका पाहायचा. इथे फसलाय स्वतः. सूरज चुकी करणार नाहीये कारण हा फलंदाज असा आहे हा क्षेत्ररक्षक तो कुठच्याच चुकी करत नाहीये. त्याला माहित आहे एका विकेटची महत्व किती आहे. मैदानात चाललाय एक लिजेंड खेळाडू ज्याने अनेक क्रिकेट गाजवले
लांजा रत्नागिरी परिसर अक्षरशः हादरून टाकला होता. असा फलंदाज मैदानात दाखल झालाय शिवा कदम, ज्याने अनेक क्रिकेट स्वतः गाजवलेत. एक डोळा नसताना देखील तो क्रिकेट खेळतोय, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. उतरलाय फलंदाजीसाठी शिवा इथं मात्र उतरलाय. धावा 9 बॉल आणि 23 धावा म्हणजे जवळजवळ खाणू संघ कुठेतरी आता मात्र थोडासा धावा खूप पाठी आहे, धावा कराव्या लागतील. जर एखादे मोठे फटके आले तर खाणू गावाला थोडंसं ही मॅच जिवंत ठेवू शकतं आणि एखादे बॉल डॉट आले तर करबुडे संघासाठी देखील खूप महत्वाची गोष्ट असेल. यावेळेस बॅटचा फ्लो मोठा होता. जर रडार मध्ये बॉल आला असता तर बॉल सरळ सीमारेषा बाहेर गेला असता, परंतु जर त्याचा क्रिकेट इथे सांगत नाहीये, कारण का इतिहास रडणाऱ्याचा लिहिला जात नाही, इतिहास लढणाऱ्याचा लिहिला जातो आणि तुम्हाला लढावं लागेल. इथे फटका फसला सोरच असेल कोण मिसफिलिंग असेल, नो मॅच लँडचा चेंडू टावल तो खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव केली तर पूर्ण केली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर थोडीशी वाढते. धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे 27 धावा धावफलकावर, म्हणजे 7 बॉल आणि 21 धावा. असं वाटलं होतं की खाणूगाव सहजासहजी हा धावा चेस करेल, परंतु करबुडे गाव देखील तेवढ्या क्षमतेचा ताकदीचा संघ आहे, सहजासहजी धावा करा देणार नाहीये. इथे मॅच 19-20 चालली आहे, कारण शिवाच्या बॅट मधून जशा धावा येणार की नाही येणार हे देखील प्रश्न पडलेला आहे प्रेक्षकांना, लेकिन बॅटिंग नक्कीच पाहायची आहे. यावेळेस फ्लो चांगला होता, परंतु येतोय व्हाईट बॉल. बॅटचा फ्लो बघा ना, अक्षरशः एवढ्या जोरात बॅट फिरवली जाते ना, त्या मातीची धूळ देखील एवढ्या वाऱ्याने उडली जाते. असा खेळाडू आहे ज्याने सातत्याने सँडी SP संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला एकही खेळाडू असा खेळला नव्हता व्यवसाय क्रिकेट, पण प्रथमतः जो खेळलाय तो शिवा कदम खेळलाय. लांजा गावचा अभिमान. इथे रडार मध्ये बॉल होता, क्षेत्ररक्षण होईल का, मिसफील झालाय आणि बॉलला पाठवलाय शिवा कदम. टिपिकल ब्रँडेड फटका, येतो 4 धावा. सहा बॉल 16 धावा, समीकरण 6 बॉल 16 धावा. नवीच या दोघांमध्ये निश्चित अतिटेचा सामना पाहायला भेटतो. करबुडे संघ आणि खाणू संघ जेव्हा ह्या दोघांमध्ये मॅच रंगली जाते तेव्हा निश्चित हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतो. परंतु यामध्ये 6 बॉल 16 धावा आता होणार का, कारण की तुम्हाला फटके सजवा लागेल. करो या मरो ही स्थिती तुम्हाला दोन्ही संघाकडे पाहायला भेटते. चला फास्ट खेळायचं होती आपल्याला 6:30चा आपल्या पोलीस परमिशन मध्ये 6:30चा टायमिंग दिलाय पोलिसांनी, त्यामुळे त्यांचा देखील आपण सहकार्य केला पाहिजे. जरा फास्ट खेळायचं आहे.
इथे तो गोलंदाज सज्ज झालाय उलूच्या मार्कवर. यावेळेस खेळायचा होता पहिला बॉल डॉट आलाय. इथे मॅच कधी करबुडू संघाने जाते कधी खाणू संघाकडे पाहायला भेटते. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉल आणि 16 धावांची गरज असताना इथे पहिला बॉल फेकला वाईट बॉल. इथे मॅच दोन्ही बाजूने मॅच फिरताना इथे फ्लो चांगला आहे टायमिंग चांगला आहे आणि बॉलला पाठवलाय स्टेट अँड ती ड्राईव्ह आणि सरळ फेकलाय रुपेशने सीमारेषा बार 7 धावांसाठी षटकार. विनीत एक लेफ्टी आउट झालाय परंतु अजून 4 धावा आणि 4 बॉल आणि 10 धावा. इथे फटका बघायचा आहे कुठे आलाय. इथे मात्र फरक क्षेत्रक्षण आणि मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत म्हणजे 3 बॉल आणि 8 धावा. 3 बॉल आणि 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये करबुडे की खाणू की करबुडे ही मॅच जिंकायची आहे आणि तब्बल सेमीफायनलचा तिकीट गाठायचं आहे कारण की तब्बल 60,000ची ही मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. विश्वरत्न चषक 2025 कोण आपल्या नावावर कोरणार आहे. कालचा ओपनच्या लॉट मध्ये पाहिलात भावेश शिलेवण हा गेला थेट अंतिम सामन्यामध्ये. एक गाव एक वाडी या संघातून कुठचा संघ इथे धडक मारील. दोन्ही संघ हाय व्होल्टेज आहे पॉवरफुल संघ आहेत. इथे मात्र करावं लागेल का ते कारनामा. यावेळी स्ट्राईक चेंज केली जाईल. इथे मात्र बॉल डॉट आला त्यानंतर इथे स्ट्राईक चेंज केली गेली आहे आणि म्हणजे 2 बॉल इथे म्हणजे 8 धावा. ही मॅच आता मात्र गरम होताना पाहायला भेटते. दोन बॉल आणि 8 धावा. मॅच कुशल मुमेंटला आहे कारण की दोन्ही संघाच्या धाकधूक वार्ता पाहायला भेटलाय. आता जर इथे एक मोठा फटका आला तर खाणू संघाच्या जीवाजीव येणार आहे. अन्यथा खाणू संघ जर डॉट आला तर खाणू संघ या स्पर्धेमधून बाहेर होताना पाहायला भेटेल आणि करबुडे संघाचा तारा सितारा सूरजला तुम्हाला चांगले खेळी करावी लागेल. दोन बॉल आणि 8 धावा. इथे फटका फसला आहे का पाहायचा आहे. एक धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील पूर्ण करणार का आणि येतोय 4 धावा. यासाठी शिवाला ओळखलं जातं. एक डोळा नाही आहे फलंदाजाला परंतु तेवढी चांगली फलंदाजी करतो आणि संघासाठी तारणा राहिलाय. एक मोठा फटका आणि एक मोठ्या फटक्याने इथे मात्र सामना बदलला जाईल. मॅच हाय व्होल्टेज होत आहेत कालपासून आणि आज देखील. विश्वरत्न चषक 2025 मध्ये इथे मात्र एक बॉल शिवाने फेस करायचा आहे आणि ज्या जंगलातला राजा आहे त्या जंगलाच्या राजाचं नाव कधीच संपत नाही. वाघ कधी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊन देतो आणि पुन्हा तीच दहशत आणि तीच दरारा घेऊन येतोय. शिवाला देखील तेच पाहायला भेटतंय. वाघ कधीच थकत नाहीये तो वेळ जाऊन देतो आणि शिवाने देखील तेच केलंय कारण की शिवाचं देखील एवढं मोठं नाव आपण का घेतोय. जुना खेळ आणि लांजा रत्नागिरीचा ज्याने नाव उंच केलंय खाणू गावचं नाव उंच केलंय तो म्हणजे शिवा कदम मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटतोय. एक बॉल आणि 4 धावांची गरज असताना.
एक बॉल आणि 4 धावा. इथे फटका चांगला आलाय. कमबॅक केलं. पुन्हा एकदा दाखवून दिलं मी आहे ह्या जंगलाचा शेर. मी आहे या मैदानाचा राजा. माझा नाद कुणी करायचा नाही हे परत एकदा दाखवून दिलंय. शिवा कदम काय आहे हे नाव त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. टी शर्ट घालायचे लगेच प्रज्योत. हे मैदान क्रिकेटचा खेळाचा आहे. ह्यासाठी शिवा ओळखला जातो. नाव राजा कोण आहे हे सांगतोय शिवा आणि शिवाने ते करून दाखवलंय. चला मॅन ऑफ द मॅच शिवा.